खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे दर वाढल्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेमध्ये दरवाढ झाल्यानं यावर्षी सणासुदीचे सण गोड होण्याऐवजी कडू होण्याचं चिन्ह दिसतंय। साखर ही 45 रुपये किलो या दराने विकल्या जात होती, तीच आज परभणीत 75 रुपये किलो दराने विकली जाते। किलो मागे 30 रुपये याप्रमाणे दरवाढ करण्यात आली आहे। तसेच खाद्यतेल आता पॅकिंग मध्येच विकण्यात यावं असं तुकाराम मुंडेने जाहीर केलं असून यापुढे आता खाद्यतेल खुलं मिळणार नाही। तसेच आल्याचे दरही वाढले आहेत, त्यामुळे आता घरातल्या फोडणीमध्ये आलं दिसणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील गृहिणींचं बजेट सणासुदीच्या काळात कोलमडलंय। सध्या महाराष्ट्रामध्ये साखरेचे दर हे कालपासून वाढले आहेत। पूर्वी साखर ही 45 रुपये किलो भेटत होती, पण आता ही साखर आता 75 रुपये किलो दराने मिळत आहे। आता साखरेमध्ये सुद्धा तो गोडवा राहिला नाही, त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार हे दररोज कुठल्या न कुठल्या तरी वस्तूची दरवाढ करत आहे। आणि त्यातच काल तुकाराम मुंडे यांनी जे खाद्यतेल जे आहे ते यापुढे खुलं विकल्या जाणार नाही, तो फक्त पॅकिंग मध्येच विकल्या जाणार आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यात सुद्धा याचा फटका बसणार आहे। आपण आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्यासोबत बोलूया, कारण महिलेचे घरचे जे बजेट आहे ते सुद्धा कोलमडले आहे। तर ताई, आता सध्या महाराष्ट्र सरकारने साखरेचे दर वाढवले आहेत, तर त्याबद्दल काय? आता ऐन सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले आहेत आणि अशा वेळेस सरकारने साखरेचे दर वाढवलेले आहेत। खरं तर सणासुद म्हणलं की महिलांना साखर जास्त लागते, कारण त्या निमित्ताने घरामध्ये गोड पदार्थ होत असतो। मग हे जे आता सध्या ते दर वाढवलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच महिलांचं बजेट कोलमडलं आहे। आज 75 रुपये किलो साखर म्हणजे सगळ्यांच्याच आवाक्याच्या बाहेर झालेलं आहे। साखर वाढल्यामुळं जे बाहेर पुरुष मंडळी चहा घेतात, त्यांचे चहा प्रेमी आहेत, त्यांचे सुद्धा खिशाला चोट बसणार आहे, कारण साखरेचे दर वाढल्यामुळे चहाचा दर वाढणार आहे। म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीचा साखरेला रिलेटेड जेवढे जेवढे पदार्थ तयार होतात त्या प्रत्येकाचे दर आता वाढले जाणार आहेत। त्यामुळं सगळ्यांनाच यामध्ये म्हणजे सगळ्यांचेच बजेट कोलमडून जाणार आहे। त्याचे दर वाढले आणि पॅकिंग मध्ये सुद्धा आता यापुढे खाद्यतेल मिळणार नाही। तर आता हे जे बजेट आहे, तुम्ही आता कशा पद्धतीने सावरणार आहात घरचं बजेट? सावरणार म्हणजे काय, आता जिथे 1 किलो आणून खायचं तिथे अर्धा किलो आणून खावं लागणार आहे। आता हे मुंडे साहेबांनी निर्णय घेण्याचं एकच कारण आहे की सध्या ढेसळ मिसळ खूप वाढलेली आहे। मागचा काळ जर भूतकाळ आपण बघितला तर त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे उघडकीस आणल्या ज्या भेसळमुक्त मार्केटमध्ये विक्रीस येत होत्या। त्याचा म्हणजे नागरिकांच्या शरीरावर, प्रकृतीवर विपरीत परिणाम दिसून येत होते। काही दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हा निर्णय योग्य आहे, पण गरिबाचा विचार करता कुठंतरी काहीतरी सवलत द्यायला पाहिजे। वाढली म्हणल्यावर सगळं बजेट कोलमडलं। ह्याच्यामध्ये आल्याचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, तेलाची पॅकिंग सध्या मिळाली पण शुद्ध तेल मिळाले पण त्याचे भाव वाढले। गोरगरिबांना काय करायचा हे मोठा प्रश्न गृहिणी समोर उभा टाकलेला आहे। तर हे प्रश्न कसा सोडवायचा? जर इकडे आपण एखाद्या वस्तूची आपण बचत केली तर बाजारभाव मार्केटमध्ये गेलं तर प्रत्येक वस्तूला आपल्याला गुळाचे पण भाव वाढले। तर आज गुळाचे भाव 70 ते 75 पर्यंत गेलेले आहेत आणि साखरेचे 65 ते 70 75 पर्यंत गेलेले आहेत। मध्येच नव्हे तर ह्याची झळ जिल्ह्याला सुद्धा लागलेली आहे। मग आज साखरेचे दर वाढले आहेत, आल्याचे दर वाढले आहेत, तेल सुद्धा आता यापुढे पॅकिंग मध्ये मिळणार आहे। त्यामुळे आता गृहिणींचे पूर्ण बजेट कोलमडलं आहे। मी विष्णू साहेब गुंडे, LS मराठी, परभणी।